नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडर करंट्स या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या सगळ्या वृत्तपत्रांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आपण MPSCचा अभ्यास करत असताना, UPSCचा अभ्यास करत असताना जी स्कीम वारंवार चर्चेत राहते, मनरेगा ज्याला आपण म्हणतो, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, जी काही स्कीम आहे किंवा योजना आहे, या स्कीमचं नाव बदलण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि जवळपास ते निश्चित झालं आहे अशा स्वरूपाचीच बातमी आज सगळ्यांनी दिलेली आहे की या स्कीमचं नाव जे आहे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा ॲक्ट जो काही आहे ते नाव बदलून आता पूज्य बापू रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट असं ते करणार आहेत. हे नाव बदलून ते पूज्य बापू रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणजे महात्मा गांधी हे नाव जे आहे हे रिप्लेस करायचं आणि त्याच्याऐवजी पूज्य बापू जे काही आहे हे तिथे टाकायचं असं त्यांचं एक नियोजन आहे. येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 100% हा प्रश्न असूच शकतो की या मनरेगामध्ये काय चेंजेस जे आहेत हे आता झालेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये स्पेसिफिक ते येईल, कुठल्या दिवशी या नावानं ते एन्फोर्स होईल वगैरे सगळ्या बातम्या येतील, तेव्हा आपण परत एकदा याच्यावर चर्चा करू. आत्ता फक्त कॅबिनेटनं हा मुद्दा घेतलेला आहे, त्यामुळे हे नाव जवळपास बदलण्याचं निश्चित झालेलं आहे. सो मनरेगा विल बी नोन ॲज ज्याला आपण म्हणतो रिवॅम्प्ड ॲज पूज्य बापू रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. मग ते काय जे PBR वगैरे जे होईल त्याचं जे काही ॲब्रिवेशन ते आपण तेव्हा बघूया. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, म्हणजे महात्मा गांधींवरनं पूज्य बापू. सो महात्मा गांधी इज ऑल्सो स्माइलिंग. जास्त वंदनीय झालेत ते या नावामधून. म्हणजे महात्मा गांधींचं पूज्य बापू असं म्हणल्यामुळं काय आहे की हू इज गिविंग मोर रिस्पेक्ट असं ते येतं. ठीक आहे. सो महात्मा गांधी रूरल नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टवरून पूज्य बापू रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. वन लायनर प्रश्नसुद्धा येऊ शकतो UPSC प्रिलिम्स किंवा MPSC प्रिलिम्स किंवा पुढच्या वर्षी होणाऱ्या कंबाईन ग्रुप C किंवा ग्रुप Bच्या प्रिलिम्समध्ये हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. मग आता याच्यासंबंधीची आणखी माहिती काय, मग फक्त तुम्ही नाव बदलणार आहात का? सो मेजर चेंज त्याच्यामध्ये जो आहे की गॅरंटीड एम्प्लॉयमेंट डेज टू एलिजिबल रूरल हाऊसहोल्ड्स हे 100 वरून 125 करण्याचं सुद्धा जवळपास आता निश्चित झालेलं आहे. तर ही स्कीम जी आहे ती जवळपास रिवॅम्प्ड होत आहे. त्याच्यामधले बदल जे काही आहेत, प्रॉमिनंट बदल, एक तर आहे नाव महात्मा गांधीवरनं त्यांनी पूज्य बापू असं करणं, आणि दुसरा बदल आधीच्या सगळ्या त्या स्कीमची तरतूद ही होती की 100 दिवस प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये एव्हरी रूरल हाऊसहोल्ड जे काही कुटुंब आहे तुमचं, त्या कुटुंबामध्ये जे ॲडल्ट आहेत, जे अनस्किल्ड मॅन्युअल वर्क करण्याकरता व्हॉलंटिअर करण्याची ज्यांची इच्छा आहे, जे काम करू शकतात, त्यांना किमान 100 दिवसांचं काम जे आहे हे मिळालं पाहिजे अशी ती स्कीम आहे. आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे. पर रूरल हाऊसहोल्ड, एका ग्रामीण कुटुंबाला वार्षिक 100 दिवसांचं किमान काम जनरेट करणे. साध्या भाषेमध्ये एका ग्रामीण कुटुंबाला पर फिनॅन्शियल इयर, प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये किमान 100 दिवसांचं काम जनरेट करणे. तर ते 100 वरून 125 असं ते करणार आहेत किंवा जवळपास ते निश्चित झालेलं आहे. म्हणजे नाव तुम्ही बदलणार आणि दुसरा मोठा बदल 100 वरून 125 जे आहे ते करणार. कारण आत्ता प्रॉब्लेम काय येतोय, बरीचशी राज्य जी आहेत, आत्ता काय प्रॉब्लेम येतोय, बरीचशी राज्य आहेत की जिथे त्याचं जे सॉफ्टवेअर आहे मनरेगाचं, तिथे अपर कॅपच त्यांनी 100 दिवसांची टाकली आहे. मग 100 दिवसांपेक्षा जास्त जर त्या राज्यामध्ये काम जनरेट करायचं असेल, तो वरचा खर्च जो आहे तो स्टेट फंडिंगमधून करावा लागतो. त्यामुळे राज्यांनी मागणी केली होती की तुम्ही हे 100ची कॅप हटवून ती वाढवा. मग त्यानुसार आता 125 करण्याचं त्यांचं जवळपास धोरण निश्चिती झालेली आहे. सो हे दोन मुद्दे जे आत्ता आपल्या हाती लागत आहेत. पुढे आता डेटा आला आहे आजच्या पेपर्समध्ये की या मनरेगाचं या वर्षातलं, गेल्या आर्थिक वर्षातलं आणि आत्तापर्यंत जे वित्तीय वर्ष आपलं कंप्लीट झालं आहे, म्हणजे 2024-25, 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे काही वित्तीय वर्ष आहे तुमचं, 24-25 मधला काही डेटा आला आहे
आणि 25-26 मध्ये आत्ता डिसेंबरपर्यंतचा काही डेटा आला आहे रिगार्डिंग धिस स्कीम, की मनरेगाचं काय इम्प्लिमेंटेशन गेल्या वित्तीय वर्षात झालं होतं. सो ॲव्हरेज डेज 24-25 मध्ये काय डेटा आहे, ॲव्हरेज डेज ऑफ एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइडेड पर हाऊसहोल्ड. गेल्या आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक कुटुंबाला एका वर्षामध्ये जे काही आहे एका कुटुंबाला किती दिवसांचं सरासरी रोजगार जो आहे तो मिळाला. तुम्ही कमिट केलंय की 100 दिवस मिळेल, तो किती मिळालाय, केवळ 50 दिवसच तो सरासरी मिळालेला आहे. म्हणजे सगळ्यांची सरासरी काढली ज्यांनी काम केलं तर तो 50 दिवस इतका आहे 2024-25च्या डेटानुसार. प्लस नंबर ऑफ हाऊसहोल्ड्स कंप्लिटिंग 100 डेज, की किती अशी हाऊसहोल्ड आहेत की ज्यांना खरोखर ॲक्च्युअल, ही तर सरासरी झाली 50 दिवसांची, की किती असे हाऊसहोल्ड आहेत की ज्यांना 100 दिवस काम जे आहे स्कीमप्रमाणे मिळालं, तर तो आकडा आहे फक्त 40.70 लाख. म्हणजे 40.70 lakhs इंडियन रुरल हाऊसहोल्ड्स गॉट फुल 100 डेज ऑफ एम्प्लॉयमेंट इन द इयर ऑफ 2024-25. लक्षात येतंय, गेल्या आर्थिक वित्तीय वर्षामध्ये ऑलमोस्ट 40.70 लाख कुटुंबांना 100 दिवसांचं काम मिळालं. आणि ज्या सगळ्या रुरल हाऊसहोल्ड्सनी काम केलं होतं त्यांची सरासरी काढली तर 50 दिवसांची सरासरी गेल्या आर्थिक वर्षामध्ये ती भरते. हा सुद्धा डेटा प्रिलियम्स आणि मेन्सच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गव्हर्नमेंटची आकडेवारी कायम महत्त्वाची आहे, ती स्वतःच्या हातानं लिहिलेली पाहिजे. आकडेवारी अनएंडिंग येत राहणार, इकॉनॉमिक सर्वेमध्ये येणार, बजेटमध्ये येणार, स्कीम्समध्ये येणार. आणि त्या अनएंडिंग किंवा खूप सगळ्या आकड्यांना घाबरून अनेक विद्यार्थी त्याला हातच घालत नाहीत. पण मी तुम्हाला शिक्षक म्हणून माझा अनुभव म्हणून सांगतो की किमान आकडेवारी जर आपण आपल्या नोट्समध्ये नोंद करत राहिलो तर कधी ना कधी लेखीमध्ये प्रिलिम्समध्ये ती आपल्याला उपयुक्त ठरत असते. त्यामुळे जेवढी मिळते तेवढी ती रिवाईज करत राहिली पाहिजे. आणखी काय म्हटलंय मग आता पुढे, चालू फायनान्शियल इयरची काय फिगर आहे मनरेगाची, केवळ म्हणजे आत्तापर्यंत 1 एप्रिलपासनं वी आर टॉकिंग अबाउट 2025-26. आत्ता जे चालू आहे 2025-26, 24-25चा डेटा आपण बघितला. मग आत्ता काय आहे, केवळ 6.7 लाख कुटुंब ज्यांनी 100 दिवसांचे काम केले आहे. म्हणजे गेल्या वर्षीची टोटल फिगर होती 40.70 लाख. 24-25ची फिगर जर तुम्ही बघितली की 40.70 लाख कुटुंब होते ज्यांनी 100 दिवसांचं काम केलं होतं. आत्ता तुमचं ऑलमोस्ट नोव्हेंबर डिसेंबरचा सगळा हा काळ आलाय तर 6.7 लाख कुटुंब आहेत ज्यांनी 100 दिवसांचं काम केलं आहे. गेल्या वर्षीचा आणखी एक डेटा इथे घेतलाय मी 24-25 मध्ये 290 CR डेज म्हणजे 290 करोड दिवस जे आहे ते जनरेट झालेत सगळ्यांचे मिळून. त्यापैकी राज्यांकडून जे आहे ते फक्त 4.35 CRच आहेत. म्हणजे राज्यांचं योगदान जे आहे ते एकूणच्या मध्ये फार कमी प्रमाणात आहे. लक्षात येते. नेक्स्ट आणखी काय म्हटलंय मग आता, मग हे तुम्ही आत्ता रिवॅम्प करणं, स्कीमचं नाव असेल किंवा स्कीममधले किमान दिवस असेल 100 वरून 125 करणं, हे का केलंय, कारण 1 एप्रिल 2026 पासनं 1 एप्रिल 2026 पासनं तुमचं जे 16वा वित्त आयोग आहे, अरविंद पनगडिया अध्यक्ष आहेत बघा 16व्या वित्त आयोगाचे. आर्टिकल 280 280 आपल्याला माहिती आहे फिनान्स कमिशन वित्त आयोग कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण शिकलेलो आहोत. 16वा वित्त आयोग जो आहे 16वा वित्त आयोग इथे लिहिलंय 16वा वित्त आयोगाचे हे अध्यक्ष, त्याचे जे रेकमेंडेशन आहे त्याचा जो सगळा इम्प्लिमेंटेशनचा कालावधी आहे तो 1 एप्रिल 2026 ते किती आहे 31 मार्च 2031 ही 5 वर्ष त्याच्यामध्ये आहेत. सो त्याचं सगळं अवॉर्ड्स किंवा त्याचं जे सगळं इम्प्लिमेंटेशन एका अर्थानं म्हणा ते येत्या 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. आणि आत्ता कॅबिनेटनी निर्णय असा घेतलाय की याच्यामध्ये या 16व्या वित्त आयोगाच्या त्या सगळ्या अवॉर्ड्समध्ये वित्तीय त्या सगळ्या डिस्ट्रीब्युशनमध्ये ही जी स्कीम आहे मनरेगा ही कंटिन्यू करायची आहे. मग ती जर कंटिन्यू करायची असेल तर मग त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजेत. मग त्याच्यात त्यांनी दिवसांचा एक मेजर चेंज केला आहे आणि नाव जे आहे ते बदललेलं आहे. 16वा वित्त आयोग या निमित्तानं रिवाईज करून ठेवा. यांनी आपला रिपोर्ट कधी दिलाय बघा 17 नोव्हेंबर 2025 रोजी
16व्या वित्त आयोगानं आपला अहवाल जो आहे किंवा आपल्या शिफारशी ज्याला तुम्ही म्हणू शकता या सादर केलेल्या आहेत. लास्ट मंथच आहे. ही तारीखसुद्धा प्रिलिम्स करता महत्त्वाची आहे. अध्यक्ष अरविंद पनगडिया आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 हे लिहायला पाहिजे. त्याच्या रिपोर्टची तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. आणि याच्यामध्ये तुमची जी मनरेगा आहे ही जी काही स्कीम आहे आता जी पूज्य बापू म्हणून ओळखली जाणार याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा कंटिन्यू केलेलं आहे. पुढचा काय मुद्दा आहे मग आता थोडीशी बेसिक हिस्ट्री एक उजळणी म्हणून आपण बघूया. ही सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की नरेगा 2005 मध्ये हा कायदा संसदेने पारित केला आणि तेव्हाचं जे UPA गव्हर्नमेंट होतं त्यावेळेलाचं जे संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं त्यांनी त्याला रिनेम केलं आणि मनरेगा महात्मा गांधी जे काही आहे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणून त्याचं नामकरण केलं विथ इफेक्ट फ्रॉम जो लागू झाला त्या नावाने 2 ऑक्टोबर 2009 पासून. हा ओल्ड MPSCच्या पॅटर्नमध्ये जेव्हा लोक स्कीम्स आणि याचा अभ्यास करायचे मेन्सला त्याच्यामध्ये ही तारीख वारंवार विचारलेली आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचा दिवस जो आहे तो 2 ऑक्टोबर 2009 पासनं त्या नवीन नावाने म्हणजे महात्मा गांधी रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणून तो लागू झाला. टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये ते सुरुवातीला त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं होतं. लक्षात येतं. आणि आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की हे सगळं रिवॅम्प करणं नाव रिवॅम्प करणं स्कीमचे काही डिटेल्स रिवॅम्प करणं दिवस वाढवणं 100वरून 125 करणं ह्याचा विचार करण्याकरता केंद्र सरकारनं 2022 मध्ये टू रिव्ह्यू द इम्प्लिमेंटेशन अँड एफिकसी ऑफ मनरेगा किंवा जी स्कीम आहे तुमची महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आहे योजना आहे याची अंमलबजावणी कशी होते आणि ही किती कार्यक्षम आहे हे तपासणी करण्याकरता अमरजीत सिन्हा समिती बसवली होती. हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. इकॉनॉमीमध्ये येऊ शकतो, प्रिलिम्समध्ये येऊ शकतो किंवा मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. अमरजीत सिन्हा हे रूरल डेव्हलपमेंट जे काही आहे त्याचे सेक्रेटरी आहे सचिव आहेत ते आणि मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटनं ही समिती बसवली होती. मग त्यांचे काय सगळं अभ्यास करून हे सगळं पुढचं रिव्हॅम्पाने हे येतं आहे. सो अमरजीत सिन्हा समिती 16 वित्त आयोग आणि या सगळ्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजे. ॲटलिस्ट नाव आणि 100वरनं 125 दिवस करणं हे लक्षात ठेवायला पाहिजे. सो महात्मा गांधी या नावावरनं पूज्य बापू सो दोन्ही ठिकाणी गांधीच आहेत अँड वन गांधी इज स्माइलिंग की बाबा ठीक आहे मीच आहे तिकडे. भेटूया. धन्यवाद.